राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट एनडीएमध्ये विलीन होणार आहे। राष्ट्रवादीचे 22 ते 27 आमदार फुटणार या सर्व राजकीय वावड्या आहेत। आपल्या पक्षात अशी कोणतीही चर्चा झालेली नाही अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिली। केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार राज्यात सध्या मतदार यादी विशेष पुनर्निरीक्षण मोहीम सुरू आहे। या मोहिमेचं महत्त्व कार्यकर्त्यांना पटवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे कोल्हापुरात आले होते। यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत पक्षाची भूमिका आणि ध्येय धोरणं स्पष्ट केली। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हवाई अपघातातील दुर्दैवी मृत्यूनंतर त्यांच्या पक्षात नेतृत्वावरून मोठ्या घडामोडी सुरू आहेत। प्रमुख नेत्यांमध्ये असंतोष निर्माण झालाय। यातूनच पक्षफुटीच्या चर्चा सुरू आहेत। तर दुसऱ्या बाजूला खासदार शरद पवार यांचाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एनडीएमध्ये विलीन होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत। या सर्वांचा खुलासा आमदार शशिकांत शिंदे यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना केला। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट एनडीएमध्ये विलीन होणार, राष्ट्रवादीचे 22 ते 27 आमदार फुटणार या सर्व राजकीय वावड्या आहेत। आपल्या पक्षात अशी कोणतीही चर्चा झालेली नाही असं आमदार शिंदे यांनी सांगितलं। मी कुठेही सहभागी होत नाही। आमचे कोणी आमदार खासदार फुटणार नाही आणि पक्ष म्हणून परवाच्या दिवशी आमची सगळे खासदार आमदार आणि जे निवडणुकीला उभे राहिलेल्या सगळ्या लोकांची बैठक झाली होती। पवार साहेबांच्यावर बैठक होऊन संघटना बांधण्याच्या संदर्भातला आम्ही सुरुवात केलेली आहे। मला वाटतं की आता महाराष्ट्रामध्ये आम्ही पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न करतो आहे। त्यामुळे बाकीच्या सगळ्या आता चर्चा थांबवलेल्या आहेत। त्यामुळे मला वाटत नाही की कोण कुठे जाते कोण कुठे जाते ह्या बातमीमध्ये काही तथ्य नाही। कालही बोललो विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये आमच्याकडून चर्चा होणार नाही। आता त्यांच्या पक्षामध्ये काय कुरबूर आहे मी बघायला गेलेलो नाही, पण त्यांच्या पक्षामध्ये जी कुरबूर आहे त्यांनी आता सांगितलेलं आहे की आम्ही 2 दिवसापासून सगळं संपून टाकेल मिटवलं जाईल। राज्यात नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील पक्षाचं यश लक्षात घेऊन आपण आता पक्ष संघटन बळकट करण्यावर भर दिलाय। यातूनच मतदार यादी विशेष पुनर्निरीक्षण आणि पक्ष संघटन या दुहेरी हेतूनं आज आपण कोल्हापुरात कार्यकर्त्यांचा मेळावा घेतलाय असं आमदार शिंदे यांनी स्पष्ट केलं। ती आता योजना आणलेली आहे। इतर राज्यामध्ये ज्या 2 राज्यामध्ये ज्या पद्धतीने मतदार यादीमधली नावं कमी झालेली आहेत त्याची काळजी घेण्यासाठी आम्ही आता BLA नेमायचं वगैरे अशा सूचना केलेल्या आहेत। कारण निवडणूक आता लोकशाही होत नाही, लोकांच्या मताचा स्वातंत्र्याचा अधिकार काढून घेतलेला आहे। तुमचं मत नक्की तुम्ही दिलेल्या लोकांना जातं का याच्यावर शंका निर्माण होते, परंतु आता मतं देण्यासाठी विरोधकांची नावच कट करायची अशी चर्चा पश्चिम बंगाल वगैरे या ठिकाणच्या असलेल्या अनेक राज्याच्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळालेली आहे। म्हणून त्याची काळजी आपण घ्यावी म्हणून तशा प्रकारची बैठकीमध्ये आम्ही सूचना करणार आहोत। कॉक्रोच जनता पार्टीला मिळणारा प्रतिसाद आणि पाठिंबा हे केंद्र सरकार विरुद्ध जनतेमध्ये धुमसत असलेल्या असंतोषाचं प्रतीक आहे। यातूनच क्रांतीची बीजं रोवली आहेत। ज्या पद्धतीनं मोदी सरकार तपास यंत्रणांचा गैरवापर करून कॉक्रोच जनता पार्टीची मुस्कटदाबी करतात ती पाहता मोदी सरकार विरुद्ध कोणत्याही क्षणी क्रांती होण्याची ही चिन्ह आहेत असंही आमदार शशिकांत शिंदे यांनी नमूद केलं। केंद्र सरकारकडून इंधन दरवाढीचा एकदम मोठा बोजा जनतेवर टाकण्याऐवजी 2 रुपये आणि 3 रुपयांची वाढ हळूहळू केली जाते। ही दरवाढ 20 ते 30 रुपयांपर्यंत पोहोचू शकते अशी भीती आमदार शिंदे यांनी व्यक्त केली। केंद्रात आणि राज्यात इंडिया आघाडीकडून विरोधी पक्षाची भूमिका ठामपणे पार पडणार आहे। शक्तीपीठ महामार्गांसारखे प्रकल्प म्हणजे काही ठराविक धनदांडग्यांना पोचण्यासाठीच त्याची अंमलबजावणी केली जाते असा आरोपही आमदार शशिकांत शिंदे यांनी केला। यावेळी अनिल घाटगे, पद्मा तिवले, अश्विनी माने मांगूरकर, रोहित पाटील, रामराज कुपेकर, बाजीराव खाडे, राजीव आवळे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते।